राजकारणाच्या प्रत्येक बॅनरवरती महाराजांचे एक बॅनर फोटो लावले जाते आणि त्यांच्या नावाचं राजकारण केलं जातं। परंतु त्यांनी जे केलेले जे काम आहे त्या कामाकडे या राजकारणाची अक्षरशः दुर्लक्षपणा होते। या राज्यातील प्रत्येक घटकातील लोकांना न्याय दिला गेला पाहिजे हे विचारधारा त्या महाराजांनी इसवी सन 1600 मध्ये त्यांनी ते करून दाखवलं, एक उदाहरण आपल्या समोर ठेवलं। परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याच्या जोगी त्यांच्या नावाने राजकारण करून भ्रष्टाचार करून पाहणाऱ्या या सरकारचं आज अक्षरशः महाराष्ट्रातील जनतेच्या नाकी नऊ आलेलं आहे। कारण काल मालवणमधील राजकोट या किल्ल्यावरती महाराजांचा पुतळा हा अवघ्या 6 महिन्यामध्ये एका छोट्याशा बारादुनीमध्ये हा पडलेला आहे। म्हणजे या कोट्या रुपये खर्च करून या 35 फुटाच्या महाराजांच्या पुतळ्यामध्ये या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे। एकीकडे लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनाकडून करोडो रुपये निवडणुकीच्या तोंडावर खर्च केला जातं आणि महाराजांचं ज्यांनी राज्यामध्ये राज्य कसं केलावं त्यांनी शिकवण दिली अशा राज्यामध्ये या राज्याच्या पुतळ्यामध्ये सुद्धा या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे। आता जनतेने ठरवायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना याची शिक्षा काय द्यायची आहे हे जनतेला ठरवायचं आहे। नक्की जनता हे जनार्दन हे न्यायप्रिय आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूने न्याय देतील हीच अपेक्षा करतो। खूप खूप धन्यवाद।